प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांना सलाम। या सकाळी आज आपण पुन्हा एकदा देवाच्या पवित्र दिव्य सामर्थ्यशाली वचनाने आशीर्वादित होणार आहोत आणि म्हणून आज मी तुमचा पास्टर सुधीर तुमच्या संगती उपस्थित आहे, कारण की मी तुमच्या संगती रोज देवाचं वचन वाटण्याचा, तुम्हाला सांगण्याचा आणि त्यातून काहीतरी आपल्याला आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। कृपा करून माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबा आणि देवाच्या गौरवासाठी रोज एक नवीन व्हिडिओ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळून जाईल। धन्यवाद। आजचं वचन आहे रोमकरासपत्र 12वा अध्याय 2रं वचन। आजच्या संदेशाचं नाव आहे हाऊ डू वी रिन्यू आवर माइंड्स अकॉर्डिंग टू बायबल। बायबलनुसार आपण आपले मन कसे नवीन करू शकतो। रोमकरासपत्र 12वा अध्याय 2रं वचन। देवाची उत्तम गृहिणी व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या। रोमन्स 12:2 and do not be conformed to this world, but be transferred by the renewing of your mind, that you may prove what is that good and acceptable and perfect will of God। देवाची ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे समजून घेण्यासाठी आपण आजचा संदेश ऐकणार आहोत। बायबलनुसार आपल्या स्वतःचे जे परिवर्तन होते त्याला वैयक्तिक परिवर्तन असे म्हणतात। ही बदल होण्याची प्रक्रिया एकदाच करण्याची प्रक्रिया नाही, तर ती एक आजीवन चालणारी प्रक्रिया आहे। म्हणजे मी एक वेळेस परमेश्वराजवळ आलो आणि मग मला आता आहे तसं जीवन जगायचं आहे असं नाही, तर ज्यावेळेस मी परमेश्वराजवळ आहे त्यावेळेस रोज परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्याची माझी जबाबदारी आहे की परमेश्वर माझ्याबद्दल काय इच्छितो। हाऊ डू वी रिन्यू आवर माइंड्स अकॉर्डिंग टू द बायबल और टू द गॉड। प्रियजनांनो, आम्ही हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की जेव्हा माझं वैयक्तिक जीवन परिवर्तन होतं किंवा माझ्या जीवनाचं नूतनीकरण होतं, याला ही रोज चालणारी प्रक्रिया आहे। ही बाब विश्वासकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ही एक वेळची कृती नाही, तर ती दररोज करण्याची प्रक्रिया आहे। आणि विशेष म्हणजे या बदल प्रक्रियेसाठी सक्रियपणे नेहमी परमेश्वराजवळ सहाय्य मागितले पाहिजे, ज्याद्वारे विश्वासकांच्या जीवनात देवाला आवडेल असे जीवन जगण्यासाठी देव त्यांना सहकार्य करेल। आमेन। त्यांचे जगिक जीवन बदलण्यासाठी देव त्यांना सहाय्य करेल। प्रेज द लॉर्ड। प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। रोमकरासपत्र 12वा अध्याय 2रं वचन असं म्हणतं, देवाची उत्तम गृहिणी व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या। हे वचन आपल्याला मनाच्या नूतनीकरणाद्वारे आपल्या जीवनाचे सुद्धा परिवर्तन करण्याचे आवाहन करते। केवळ मनाचं नूतनीकरण न होता आपल्या जीवनाचे सुद्धा नूतनीकरण झालं पाहिजे। हे आव्हान या सुंदरशा वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे, कारण ज्यावेळेस तुमचं मन परिवर्तन होतं त्यावेळेस तुम्ही प्रभूजवळ येता। परंतु जर तुमचं जीवन तसंच असेल, तुमचं बाह्य जीवन जर असेल, त्याच्यामध्ये परिवर्तन झालं नसेल, ते देवाला आवडण्यासारखं नसेल, तर ते आम्ही बदलणं गरजेचं आहे आणि ते देवाला आवडेल असं आमचं जीवन असलं पाहिजे, याचा प्रयत्न सतत विश्वासकांनी केला पाहिजे। आणि तेच आव्हान आजच्या वचनामध्ये करण्यात आलेलं आहे। तसेच विश्वासणाऱ्यांना जगाच्या वाईट गोष्टींशी जुळवून न घेता देवाच्या इच्छेवर आपलं लक्ष केंद्रित करण्यास हे वचन प्रोत्साहित करते। सतत आपल्याला वाईटानं घेरलेलं आहे। या जगात संपूर्ण परिस्थिती कशी बदललेली आहे याचे साक्षीदार स्वतः तुम्ही आहात। जगामध्ये
सर्व जवळजवळ गोष्टी आम्ही पाहतो की वाईट 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 होत चाललेल्या आहेत. खून, चोऱ्या, मारामारी, लबाडी, कितीतरी गोष्टी वाईट आमच्या जगामध्ये चाललेल्या आहेत. टी व्ही उघडली की प्रत्येक बातमी बघून कधी कधी अंगावरती शहारे येतात. परंतु प्रियजनांनो, विश्वासकांना आवाहन करण्यात आलेले आहे की अशा जगामध्ये तुम्ही राहत असताना सुद्धा या जगाशी तुम्ही अशा वाईट गोष्टींशी तुम्ही कधीच जुळवून घेतलं नाही पाहिजे. त्याऐवजी तुमचा पिता परमेश्वर देवाच्या इच्छेवर आपले लक्ष केंद्रित करण्यास हे वचन आपल्याला प्रोत्साहित करते. पाऊल आपल्या पत्रांमध्ये आपल्याला सांगतो की फिलिप्पियरास पत्र 4 वचन, बंधूनो शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा. प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रियजनांनो, आम्हाला जेवढं चांगलं आहे ते आम्हाला करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. आणि ते जेवढं चांगलं आहे ते तुम्हाला विश्वासकांना कुठून मिळेल? बायबल, देवाच्या वचनातून, देवाची इच्छा पूर्ण करू. आणि म्हणून आपलं जसं मन परिवर्तन झालेलं आहे, जगापासून दूर राहण्यासाठी आम्ही परमेश्वराजवळ आलेलो आहे, तसंच आमचं बाह्य जीवन सुद्धा जगाशी जुळलेलं न दिसता, वाईटाशी जुळलेलं न दिसता, देवाच्या इच्छेशी जुळलेलं आहे याची प्रचिती प्रत्येकाला आली पाहिजे. हे विश्वासकांचं कर्तव्य आहे. प्रियजनांनो, बायबलमध्ये जुने कपडे काढून टाका आणि नवीन घाला याचं एक उदाहरण देण्यात आलेलं आहे. जुन्या आणि वाईट सवयींना बदलण्याचे प्रतीक म्हणून बायबलमध्ये जुने कपडे काढून टाकणे आणि नवीन कपडे घालणे हे उदाहरण देण्यात आलेले आहे. विश्वासकाने आपले जीवन कसे बदलावे हे समजण्यासाठी कपड्यांचे हे असे उत्तम उदाहरण बायबलमध्ये देण्यात आलेले आहे की जुनं जे वाईट, वंगाळ, देवाला, माणसाला, कोणालाही न आवडणारी ही जी बाब आहे ती काढून टाकून परमेश्वराची इच्छा पूर्ण करणारं जीवन विश्वासकाने जगलं पाहिजे. यासाठी बायबलमध्ये हे जुन्या आणि नवीन कपड्यांचं उदाहरण देण्यात आलेलं आहे. इफिसियरास पत्र 4 आणि 22 वचन म्हणतं, कपटी इच्छाने भ्रष्ट झालेला जुना मनुष्य स्वभाव काढून टाकण्याबद्दल आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि याच अध्यायाच्या 24व्या वचनात देवाला आवडेल, परमेश्वराला आवडेल असा नवा मनुष्य होण्यास आपल्याला पाचारण करण्यात आलेलं आहे. बायबल नेहमी आपल्याला देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी पाचारण करतं. प्रियजनांनो, देवाचा आपल्यासाठी असलेला दृष्टिकोन जाणून घ्या आणि नकारात्मक गोष्टीवर मात करण्यासाठी त्याच्या वचनांचा अभ्यास करणे, जे पाप आहे ते आणि लोभीपणाचा प्रतिकार करण्यासाठी, आध्यात्मिक शक्तींसाठी नियमितपणे प्रार्थना करणे आणि कायमस्वरूपीच्या परिवर्तनासाठी देवावर अवलंबून राहणे, यावर आज विश्वासकांचा भर असला पाहिजे. आमेन. देवबाप हे सर्व करण्यासाठी तुम्हा सर्व प्रियजनांना, विश्वासकांना सहाय्य करू अशी माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद.